नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ओके, टीम MNO. चला, आपण आज कुठपर्यंत आले बघा. DHS 2023 चे स्टाफ नर्सेस पेपर अनालिसिसचे थर्ड शिफ्ट मधला हा आज शेवटचा व्हिडिओ असणार आहे. ओके, आज किती शेवटचे 61 to 80 एवढी क्वेश्चन आज आपण बघणार आहे. ओके, आपण सिस्टमॅटिकली कुठले फर्स्ट, सेकंड आणि थर्ड शिफ्ट सगळे संपवलं आहे. हे असणार आहे शेवटची व्हिडिओ. ओके, चला, सगळ्यांनी चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूप जणांपर्यंत तुमचे कोणी रिलेटेड वगैरे नर्सिंगचे मित्र मैत्रिणी वगैरे आहेत त्यांना ही चॅनल रेफर करा. ओके, ही लिंक ह्याची लिंक पाठवा त्यांना. ओके, फॉलो करा, शेअर करा. ओके, चला आपण बघूया. बघा, आजचे पहिलं क्वेश्चन काय म्हणते बघा. सगळ्यांनी मार्किंग करून ठेवायचे सेल्फ इव्हॅल्युएशनसाठी. 61-62 कितीपर्यंत? 80 पर्यंत. ओके, चला बघा काय म्हणते. विच ऑफ द फॉलोइंग ॲक्शन शुड बी टेकन बाय अ नर्स, म्हणजे कुठली ॲक्शन घ्यायला पाहिजे. ओके, वेन हॉस्पिटलाइज्ड रिटर्न बेबी विथ टेट्रोलॉजी ऑफ फॅलोट. बघा काय झालेलं, पेशंटला टेट्रोलॉजी ऑफ फॅलोट झालेलं आहे. ओके, डेव्हलप्स सायनोटिक स्पेल, म्हणजे ऑलरेडी त्यांना माहिती आहे टेट्रोलॉजी ऑफ फॅलोट आहे, पण आता काय झालेलं आहे, डेव्हलप सायनोटिक स्पेल. ओके, सायनोटिक स्पेल म्हणजे काय, स्किन आणि लिप वगैरे असतात ते सगळे ब्ल्यू कलर झालेले असते. का म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये म्हणजे आपली जे सर्क्युलेशन असते त्याच्यामध्ये काय कमी झालेलं असते, ऑक्सिजन सप्लाय कमी झालेलं असते, म्हणून सायनोटिक स्पेल झाले. ओके, बघा आपल्याला काय काय म्हटलं यांनी ऑप्शनमध्ये. प्रिपेअर फॉर अ इमर्जन्सी सर्जरी. बघा सायनोटिक स्पेल झाले आणि चला कुठे, ओटीला. असं करायचं आहे का? नाही, हे डायरेक्ट करायचं नसते. ओके, हे झालं पहिलं ऑप्शन. दुसरं काय म्हणते बघा. ॲडमिनिस्टर 4 लिटर ऑफ ऑक्सिजन वाया नेझल कॅन्युला. नेझल कॅन्युलाने ऑटो सप्लाय द्यायचं म्हणले. ओके, नेझल कॅन्युला बघितलं ना कसं होतं. हां, ओके, हे झालं. प्रोव्हाइड अ सेमी फाउलर पोझिशन. आणि चौथा काय म्हणते, प्लेस द इन्फंट इन अ नी चेस्ट पोझिशनमध्ये ठेवायचं आहे. ओके, आपण थोडक्यात टेट्रोलॉजी ऑफ फॅलोट बद्दल बघूया. ओके, बघा TOF म्हणजे काय, टेट्रोलॉजी ऑफ फॅलोट. ही काय आहे, सायनोटिक. ओके, सायनोटिक कंजनायटल हार्ट डिसीज. कंजनायटल हार्ट कुठली, हार्टवाली डिसीज आहे, म्हणजे डिफेक्ट आहे. ओके, कुठली, सायनोटिक कंजनायटल म्हणजे जन्मपासून. ओके, असं नाही की अचानक तयार जोर झालं. ओके, काय हे झालं. आणि हे 4 स्ट्रक्चरल अबनॉर्मॅलिटी, म्हणजे 4 स्ट्रक्चरमध्ये अबनॉर्मॅलिटी भेटणार आहे. स्ट्रक्चरल अबनॉर्मॅलिटीज. ओके, ही 4 अबनॉर्मॅलिटी काय करणार आहे, लीड टू मिक्स. काय मिक्स करणार आहे बघा, लीड टू मिक्स ऑक्सिजनेटेड आणि अजून कुठली, डिऑक्सिजनेटेड. बघा काय काय मिक्स करायला, ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड काय, ब्लड. हे मिक्स करते. हे 4 अबनॉर्मल स्ट्रक्चरमुळे असं होतंय. ओके, त्याच्यामध्ये काय होते, हे असं झाल्यावर रिझल्ट काय भेटणार आहे आपल्याला. मग आता बघा, ऑक्सिजन आणि डिऑक्सिजन दोन्ही मिक्स झालेले आहे. आपल्या शरीरामध्ये आर्टरीमध्ये कुठले ब्लड चालते, ऑक्सिजन. त्याच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड आलं तर ऑक्सिजन कमतरता होणार आहे का नाही. हां, ज्यावेळी काय होणार, सायनोसिस म्हणजे काय, ब्लूइश डिस्कलरेशन वाला स्किनमध्ये, ड्यू टू कशामुळे, ऑक्सिजन कमी असल्यामुळे. ओके, आणि हायपोक्झेमिया. हायपोक्झेमिया म्हणजे काय, इनसफिशियंट. किती सफिशियंट आहे का, नाही, इनसफिशियंट काय म्हणू शकतो, O2 इन टिश्यू. हे झालं हायपोक्झेमिया. ओके, आणि अजून काय होणार आहे, सायनोसिस झाले, हायपोक्झेमिया झाले आणि टेट स्पेल त्याच्यामध्येच होते. बघा आता आपण टेट स्पेल्स त्याच्यामध्ये काय होणार आहे, स्किन म्हणा आणि लिप म्हणा, ते काय होणार आहे, ब्लूइश होणार आहे. ओके, ब्लूइश कशामुळे, ड्यू टू काय, ड्यू टू सडन डिक्रीज इन O2. बघा काय म्हणते, सडन डिक्रीज किंवा असं लिहू आपण. ओके, सडन डिक्रीज इन O2. ओके,
कुठे कमी होणार आहे ते सर्क्युलेशनमध्ये. हे झालं पेट्रोलॉजी ऑफ पॉयलेटचे. ओके, आपण 4 अबनॉर्मल स्ट्रक्चर बघूया. डायग्राम आहे आपल्याकडे बघ, हे बघा. पेट्रोलॉजी ऑफ पॉयलेट म्हणजे TOF. बघा मेजर डिफेक्ट कुठला असणार आहे. पहिला काय आहे, पल्मोनरी स्टेनोसिस. बघा पल्मोनरी आर्टरी कसं होणार आहे, स्टेनोसिस. स्टेनोसिस म्हणजे कुठे नॅरोविंग होणार आहे. बघा पहिली इमेज इथे दिलेली आहे. बघा इथे झालेलं आहे. बघा एक मिनिट, मी दुसरा कलर घेऊ का, दिसते इथे बघा. स्टेनोसिस झालेलं आहे. हे काय, पल्मोनरी स्टेनोसिस. हे झालं पहिला. ओके, दुसरं काय आहे, राईट वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी. जे राईट वेंट्रिकल आहे आपलं, जे काय झालेलं आहे, हायपरट्रॉफी. बघा किती साईज वाढलेला आहे. ओके, तिसरा काय, ओव्हर रायडिंग ऑफ अयोटा, म्हणजे अयोटा ओव्हर रायडिंग झालेला आहे. ओके, हे काय, वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट. बघा वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट 4 नंबर आहे इथे बघा. म्हणजे डिफेक्ट, वेंट्रल डिफेक्ट म्हणजे काय असणार आहे, हे समजा एक हार्ट, सॉरी खूप लहान काढलो मी. हे काय झालं, आपले हार्ट. ओके, राईट लेफ्ट वगैरे खालचं वेंट्रिकल, ह्याच्यामध्ये इथे डिफेक्ट असणार आहे, म्हणजे इथे गॅप असणार आहे. ओके, एक मिनिट दाखवतो तुम्हाला. सॉरी सगळंच गेलं. एक मिनिट, त्याच्यामध्ये डिफेक्ट असणार आहे. ओके, ओव्हर रायडिंग अयोटा म्हणजे इथनं जाणार आहे. ओके, राईट वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी, ही ह्याची मसल खूप वाढणार आहे. ओके, हे काय हायपरट्रॉफी. पहिला काय होता, पल्मोनरी स्टेनोसिस. ह्याची जे आहे, काय म्हटलं होतं, स्टेनोसिस म्हणजे काय, नर्विंग. ह्याची ही कमी होणार जागा, जी पास होणार आहे ब्लड. ओके, हे झालं पल्मोनरी स्टेनोसिस. हे कुठले, पेट्रोलॉजी ऑफ पॉयलेट. बघा ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे नर्सने. ओके, नर्सिंग ॲक्शन. ओके, काय म्हटलं होतं क्वेश्चनमध्ये, प्रीटर्म बेबी विथ अ पेट्रोलॉजी ऑफ पॉयलेट डेव्हलप सायनोटिक स्पेल. ओके, ॲक्शन कुठले, ओके कुठलं मध्ये, पेट्रोलॉजी ऑफ काय झालेलं आहे, नर्सिंग ॲक्शन. नर्सिंग ॲक्शन कधी, ड्युरिंग कुठली काय झालं, सायनोटिक स्पेलमध्ये. आपल्याला काय करायचं, ओके नर्सेस. ओके, बघा पहिला काय करायचं आहे, प्लेस इन्फंट. बघा इन्फंटला कसे ठेवायचे, म्हणजे पोझिशन द्यायचे आहे, इन नी चेस्ट पोझिशन. बघा नी चेस्ट पोझिशन. ओके, नी चेस्ट पोझिशन, नी कुठे यायला पाहिजे, चेस्ट पर्यंत असे यायला पाहिजे. ओके, याला काय म्हणतो आपण रिसेंटली ते ह्याच्यामध्ये पोझिशनमध्ये आला असेल हे डायग्राम. ओके, नी चेस्ट पोझिशन आपल्याला द्यायचं आहे. ओके, ही पहिली झालं. ओके, दुसरी काय करणार आहे, आपण 100%, ओके घेऊ 100% O2. ओके, ऑक्सिजनेशन देणार आहे. हे सगळं कशामुळे होत आहे, ऑक्सिजन नसल्यामुळे. म्हणून आपण काय केलं, पहिले काय केले, नी चेस्ट पोझिशन दिलो, कारण ह्याच्यामुळे O2 सप्लाय आपल्याला जास्त थोडी रिलॅक्स भेटणार आहे लंग्स आणि हार्टला. ओके, इझी होणार. ओके, त्याच्यासाठी. ओके, दुसरं काय आहे, गिव 100% O2. ओके, आणि तिसरं काय, त्याला शांत बसवायचं आहे. ओके, काम किंवा रेस्ट म्हणू. ओके, रेस्ट बेबी. बघा आपण काम करत असलं तर आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे का, हो आपल्याला गरज पडणार आहे. ओके, म्हणून आपण शांत बसलं तर लेवल, म्हणजे पाहिजे ऑक्सिजन पण कमी पाहिजे, म्हणून काय करायला, काम आणि रेस्ट, शांत बसवायचे आहे बच्चूला. ओके, कशासाठी, टू रिड्यूस द O2 नीड, त्याच्यासाठी. ओके, हे झालं. नंतर काय करायचं, जे ड्रग वगैरे दिलेलं आहे प्रिस्क्राइब्ड त्याला द्यायचं आहे. ओके, एवढे करून पण रिस्पॉन्स नाही भेटलं तर आपल्याला शेवटला काय करायचं आहे, कॉल टू फिजिशियन. हे तर फेवरेट आहे सगळ्यांचं. ओके, चला एवढी तर आपल्याला करायचं आहे. ओके, चला ऑप्शनमध्ये काय काय होतं आपण बघून आपले उत्तर काढूया. ओके, बघा प्रिपेअर फॉर इमर्जन्सी सर्जरी. ओके, हे एवढी इमिडिएट नाही करायचं असतं बरं का, नॉट इमिडिएटली. हे चुकलं आपलं. ॲडमिनिस्टर 4 लिटर ऑफ ऑक्सिजन वाया नॅझल कॅन्युलाने द्यायचं आहे. ओके, याच्यापेक्षा आपलं चेस्टनी पोझिशन खूप इफेक्टिव्ह असतो. ओके, चेस्ट कुठलं, चेस्टनी पण नी चेस्ट म्हणा. ओके, पोझिशन काय इफेक्टिव्ह आहे. ओके,
इफेक्टिव्ह असणार आहे. ओके, हे पण गेलं खड्ड्यात, दोन्ही गेलं. ओके, प्रोव्हाइड सेमी फॉलोअर पोझिशन, हे पण कधी करायचं आहे, सेमी फॉलोअर कधी देतो आपण, हे जनरल रेस्पिरेशन मध्ये. ओके, डिफिकल्टी काही असेल तर जनरल काय म्हणू शकतो, जनरल रेस्पिरेटरी प्रॉब्लेम वगैरे वगैरे डिस्ट्रेस. ओके, ज्यावेळी आपण याची उपयोग घेतो. ओके, तर आता काय म्हटलं बघा, प्लेस द इन्फंट इन द बघा नी चेस्ट पोझिशन, म्हणजे आपलं चौथा उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. टिक करून घ्या. 61 मध्ये कुठली बरोबर आहे, डी. ओके, चला नेक्स्ट बघा. अजून एक डायग्राम, हे डायग्राम आणलं सांगितलं नाही बघा. ओके, त्याच्यामध्ये काय झालंय, लेट्स स्पेल आहे बघा इथे, लिप आणि स्किन वगैरे बघा झाले ना, ब्ल्यू कलर झाले ना, ब्ल्यूइश. ओके, त्याला काय म्हणायचं आपण, टेट स्पेल. ओके, सायनेटिक. चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग सिम्पटम ऑकर द मोस्ट फ्रिक्वेंटली, म्हणजे रिपीटेडली येते, अँड should be monitored by the nurse while providing care patient with a acute nephritis. ओके, नेफ्रायटिस नाही आहे, पायलोनेफ्रायटिस आहे. ओके, बघा मोस्ट फ्रिक्वेंटली असं विचारते, कुठली सिम्पटम्स येणार आहे. ओके, आपण बघूया. ओके, काय म्हटले, फ्लॅंक पेन ऑन द अफेक्टेड साइड. ओके, फ्लॅंक म्हणजे आपण बघितलं बघा, फ्लॅंकमध्ये इथल्या साईडला कुठली डिझीज मला लास्ट क्लासमध्ये आपण बघितलं होतं बघा, हेमरेजिक मध्ये. ओके, आणि हे काय, लो ग्रेड फीवर, रिबाउंड टेंडरनेस इन द लेफ्ट लोअर अबडॉमिन म्हणे. एक हे अपेंडिसाइटिस मध्ये होते, कुठली अपेंडिसाइटिस, हे आपण लक्षात ठेवा. ओके, आणि ब्रेडिकार्डिया आणि ब्रेडिकनिया बघा, पायलोनेफ्रायटिसचा ह्याचा काय संबंध नाहीये. ओके, लो ग्रेड फीवर बघूया, फ्लॅंक पेन. ओके, आपण पायलोनेफ्रायटिसचं बघूया. ओके, कुठली पायलोनेफ्रायटिस म्हटलं नाही, ॲक्यूट पायलोनेफ्रायटिस. ओके, पायलोनेफ्रायटिस. ओके, नेफ्रायटिस म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. बघा लास्टला काय आलं, आयटिस, इन्फेक्शन आणि इन्फ्लॅमेशन असणार. ओके, इन्फेक्शन आणि इन्फ्लॅमेशन कुठलं आहे बघा, पायलो पण म्हणले, नेफ्रायटिस म्हटले आपण किडनी लवकर येते लक्षात. ओके, अजून काय म्हटले, पायलो म्हणजे काय, रेनल पेल्विस. हे दोन्हीचं काय झालेलं आहे, इन्फेक्शन झालेलं आहे. ओके, म्हणून आपण काय लिहिलो, पायलोनेफ्रायटिस. बघा हे काय असणार आहे, मोस्ट ऑफ्टन बघा काय असते ह्याच्यावर, मोस्ट ऑफ्टन टू कशामुळे, ई कोलायमुळे. ते कसं येणार, ते पण असेंडिंग मध्ये. ओके, म्हणजे जे आपलं युरेथ्रावर असे असेंडिंग वरती. ओके, असेंडिंग फ्रॉम कुठनं बघा, कुठनं म्हणतो मी, ब्लॅडर. ओके, ब्लॅडरनं कुठे, युरेथ्रामधनं ब्लॅडरमध्ये युरेटर म्हणून किडनी वरती येणार, म्हणजे असेंडिंग वरती असे. ओके, हे झालं पायलोनेफ्रायटिस. ह्याची क्लिनिकल मॅनिफेस्टेशन बघूया आपण. ओके, याच्यामध्ये काय काय असतं बघा, त्याच्यामध्ये फ्लॅंक पेन असतो. ओके, फ्लॅंक पेन हे आहे ना, हॉलमार्क साईन आहे ह्याची. ओके, हे पण लक्षात ठेवा, हॉलमार्क म्हणजे ह्याच्यामध्ये असणारच. ओके, हॉलमार्क साईन आहे. अजून काय असणार आहे बघा, इन्फेक्शन आहे, फीवर कसा असणार आहे, हाय ग्रेड फीवर असणार आहे का, बरोबर, फीवर तर असणारच आहे. ओके, हे झालं, आणि त्याच्यासोबत चिल पण असू शकतो. ओके, हेच, आणि नोजिया, वॉमिटिंग, हे सगळे असणारच आहे. ओके, अजून काय, युरिनरी मधलं काय काय, एक मिनटं, फ्रिक्वेन्सी असणार. अजून काय, डिस्युरिया, डिफिकल्टी इन युरिनेशन हे असणार, आणि अर्जन्सी पण असणार. हे सगळे कशाचे, पायलोनेफ्रायटिसचे. ओके, वाटतं एवढी बस. ओके, चल बघा, हे तर आपल्याला दोन अगोदरच गेले कुठे, खड्ड्यात. ओके, हे बघा, दुसरं काय, पहिलं काय. ओके, फ्लॅंक पेन बघा, फ्लॅंक पेन होते का, हो बरोबर. लो ग्रेड फीवर होते का, नाही, कारण इथे इन्फेक्शन आहे, इन्फेक्शन मध्ये फीवर असणारच आहे, म्हणून हे पण गेलं. ओके, आता कुठलं राहिलं, पहिला. मग आपलं पहिलं उत्तर बरोबर असणार आहे. 62चं कुठला उत्तर बरोबर, पहिला. ओके, चला नेक्स्ट बघा काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग ऍक्ट ॲज द सेंट्रल ऑर्गन ऑफ द लिम्फेटिक बघा, लिम्फेटिक सिस्टम वेअर बोन मॅरो स्टेम सेल बिकम द मॅच्युअर टी लिम्फोसाइट. बघा काय म्हणते, बघा काय म्हटलेलं आहे, सेंट्रल ऑर्गन ऑफ लिम्फेटिक सिस्टम. ओके, आणि ते काय करणार आहे, वेअर बोन मॅरो स्टेम सेल बिकम मॅच्युअर होणार आहे. ओके, आपण लास्ट काय बघितलं होतं,
मला वाटतं प्रिव्हियस क्लासेसमध्ये बघा कुठली कुठली लिम्फोसाइट्स आहे, टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट. ओके बघा काय कसे. ओके ओरिजिन अँड डेव्हलपमेंट. ओके एक झालं असं एक कॉलम. सॉरी हे लाईनच मारता येत नाही बघा. ओके हे झालं ओरिजिनल डेव्हलपमेंट. ओके हे झालं. इथनं मारू. हे काय झालं ओरिजिनल डेव्हलपमेंट आणि हे मॅच्युरेशन. हे कुठलं मॅच्युरेशन. कुठली कुठली लिम्फोसाइट्स आहे आपल्याकडे, बी लिम्फोसाइट, बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट. ओके लिम्फोसाइट. ओके ओरिजिनल डेव्हलपमेंट बी लिम्फोसाइटचं कुठं होणार आहे, बोन मॅरोमध्ये. ओके कुठे होणार, बोन मॅरोमध्ये. टी लिम्फोसाइटचं पण बोन मॅरोमध्ये. ओके बघा मॅच्युरेशन कुठे होणार आहे बी लिम्फोसाइटचं, बोन मॅरोमध्ये. आणि टी लिम्फोसाइटचं कुठं होणार आहे, थायमसमध्ये. एवढी लक्षात ठेवा. ओके ही इम्पॉर्टंट आहे. मग आपलं उत्तर भेटलेलं आहे. ओके बघा कुठे मेजर होत आहे, थायमसमध्ये. आणि सेंट्रल ऑर्गन ऑफ लिम्फॅटिक सिस्टम हे कुठलं आहे, हे थायमसच असणार आहे. ओके मग आपलं उत्तर तिसरा बरोबर आहे. 63 मधला म्हणजे सी उत्तर. ओके हे आजचं आपलं बरोबर आहे. ओके बघा हे लक्षात ठेवा, हे पण इम्पॉर्टंट आहे. टी लिम्फोसाइट बी लिम्फोसाइटची डेव्हलपमेंट अँड ओरिजिन पण विचारतात. ओरिजिन अँड डेव्हलपमेंट आणि मॅच्युरेशन मॅक्झिमम तर ते 3 स्टार करा, कारण मॅच्युरेशनच विचारतात. ते पण कुठली, टी लिम्फोसाइटची. ओके चला नेक्स्ट उत्तर थायमस. ओके बघा काय म्हणते, द रिकमेंडेड अमाऊंट ऑफ सॅच्युरेटेड फॅट. कुठले बघा, सॅच्युरेटेड फॅट इन द डाईट फॉर अ पेशंट विथ अ डायबिटीज इन अ डे. बघा डीएम पेशंटची विचारलेलं आहे. ओके याची काय असते, गाईडलाईन्स असते. बघा काय, पेशंट विथ कसला आहे, डायबिटिक मेलेटस. ओके त्याच्यामध्ये काय असणार आहे, गाईडलाईन्स बघूया आपण. सॅच्युरेटेड फॅट इंटेक किती असतो. ओके सॅच्युरेटेड फॅट इंटेक ओके लेस दॅन 7% असतो. ऑफ कधीचं टोटल डेली कॅलरी म्हणू शकतो आपण. एवढी दिवसाला लेस दॅन 7% एवढी घ्यायचं असतं. कुठली, सॅच्युरेटेड फॅट. ओके आणि कोलेस्ट्रॉल किती असायला पाहिजे, डीएम पेशंट बद्दल सांगतो मी. कोलेस्ट्रॉल हे झालं, कोलेस्ट्रॉल किती असतं, लेस दॅन 200 mg पर डे. हे पण ठेवा. ओके आणि काय एनकरेज करायचं असतं त्यांना, कुठले घ्यावा, एनकरेज मोनोसॅक्राइड. मोनोसॅक्राइड म्हणतात बघा, मोनोसॅच्युरेटेड. ओके मोनोसॅच्युरेटेड म्हणा आणि पॉलिसॅच्युरेटेड. हे आपण जास्ती डीएम पेशंटला एनकरेज करतो आणि ॲडवाइज करतो, बाबा हे जास्त खावा तो. ओके मग बघा काय म्हटलेलं आहे, 50% ऑफ टोटल कॅलरीज नाही, लेस दॅन 7 बरोबर आहे. 15 ते 20 नाही, 10 नाही. बघा आपली उत्तर दुसरी बरोबर ठरणार आहे. ओके भेटलं आपलं उत्तर. ओके चला नेक्स्ट काय म्हणते, विच फेस ऑफ द नर्स पेशंट रिलेशनशिप हॅज एक्सप्रेशन ऑफ फिलिंग्स. म्हणजे एक्सप्रेस करण्यासाठी फिलिंग कुठली फेसमध्ये विचारली त्यांनी. ओके एस्टॅब्लिशमेंट ऑफ रिलेशनशिप अँड इनिशिएशन ऑफ थेरपी. सुरुवात आणि रिलेशनशिप बद्दल पण विचारले आणि एक्सप्रेशन बद्दल पण विचारले, कुठली फेसमध्ये असणार आहे. ओके चला आपण थोडक्यात बघूया. काय पेशंट, काय नर्स पेशंट रिलेशनशिप, नर्स आणि पेशंट रिलेशनशिप. बघा ही DMAR DHS मध्ये खूप फेवरेट टॉपिक झाले. प्रत्येक शिफ्टमध्ये एक क्वेश्चन आहे त्याच्याचे. ओके बघा काय कुठली कुठली पेश होता, पहिले कुठली असणार आहे, प्री इंट्रॅक्शन. ह्याच्यामध्ये काय काय होणार आहे, हे कधी असतो, बिफोर मीट. ओके बिफोर मीट द पेशंटला भेटायच्या अगोदरचं असते हे प्री इंट्रॅक्शन. ओके त्याच्यामध्ये काय करतो, गॅदरिंग इन्फॉर्मेशन,
गॅदरिंग इन्फॉर्मेशन प्री इंट्रॅक्शन मधला आहे. ओके, ह्याच्यानंतर काय होणार, प्री इंट्रॅक्शन. ओके, किंवा प्री ओरिएंटेशन पण म्हणू शकतो आपण. दुसरी काय असणार आहे, हे झालं. ह्याच्यानंतर ओरिएंटेशन. ओरिएंटेशन ह्याच्यामध्ये काय करायचं असते बघा. बघा, हे बिफोर मीट आहे. आता इथे काय होणार, फर्स्ट मीट होणार. ओके, फर्स्ट मीटिंग किंवा मीट म्हणा, एकमेकांना हे होणार. आणि ह्याच्यामध्ये सेट गोल करणार. हां, आपल्याला हे करायचं, असं असं करायचं. ओके, हे झालं ओरिएंटेशनची. अजून काय करू शकतो आपण, बिल्ड ट्रस्ट म्हणा. बिल्ड ट्रस्ट आणि एक्सप्रेस फिलिंग, हे सगळे ओरिएंटेशनमध्ये येते. एक्सप्रेस फिलिंग हे झालं ओरिएंटेशन. इथेच लिहून टाकू. ओके, त्याच्यानंतर काय असणार आहे, तिसरा वर्किंग फेस. बघा, वर्किंग फेस हे खूप इम्पॉर्टंट फेस आहे. ओके, वर्किंग फेस पहिल्यांदा हेच लिहू. ओके, इम्पॉर्टंट फेस आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय करणार, वर्क टुगेदर. वर्क टुगेदर कशासाठी, टुवर्ड गोल्स. इथे सेट केलं ना आपण गोल, टुवर्ड गोल्स, टुवर्ड गोल्स. आणि अजून काय करू शकतो आपण याच्यामध्ये वर्किंगमध्ये, प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणा. प्रॉब्लेम सॉल्विंग हे झालं. आता शेवटचं राहिलं कुठलं बघा, प्री ओरिएंटेशन किंवा इंट्रॅक्शन पण म्हणा. ओके, वर्किंग फेस. आता शेवटचे 4च फेज असते याच्यामध्ये. कुठला, टर्मिनेशन फेज म्हणजे काय, शेवटचा फेज. शेवट म्हणजे काय, आता एंड होणार. एंड म्हणजे काय असणार, रिलेशनशिप पण एंड होणार. ओके, एंड. आणि काय म्हणू शकतो आपण, समरी आणि प्रोग्रेस वगैरे. ह्याच्यामध्ये काय करू शकतो आपण, इव्हॅल्युएशन करू शकतो. ओके, हे झालं आपलं नर्स पेशंट रिलेशनशिप मधलं. ओके, बघा यांनी काय विचारलं होतं, नर्स पेशंट रिलेशनशिप ह्याचं एक्सप्रेस ऑफ फिलिंग म्हटलंय. ओके, एस्टॅब्लिशमेंट ऑफ रिलेशनशिप आणि इनिशिएशन ऑफ थेरपी. थेरपी कुठं सुरू झालं आपले, कुठे आहे, एक्सप्रेशन वगैरे बघा ओरिएंटेशन मध्ये आहे. ओके, चला मग आपली कुठली उत्तर बरोबर आहे, ओरिएंटेशन. चौथा उत्तर बरोबर आहे. ओके, प्रोपॅगेटिंग नाही, प्री इंट्रॅक्शन, वर्किंग नाही. ओके, चला नेक्स्ट बघा काय म्हणते, द इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट ऑफ यंग चाइल्ड. ओके, यंग चाइल्ड काय म्हटलं बघा, इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंटचं विचारतात त्यांनी. ओके, बघा इंटेलेक्च्युअल काय काय म्हटलंय, बिईंग एबल टू एक्सप्रेस इमोशन ओपनली. इमोशन ओपनली एक्सप्रेस करायचं म्हणे. आणि सेईंग सिम्पल थिंग्स, छोटी छोटी थिंग्स म्हणायला सुरू करायचं. सिम्पल थिंग्स वगैरे ते करायचं. ओके, आणि अंडरस्टँडिंग वेदर यू आर अ बॉय ऑर गर्ल. ओके, बॉय ऑर गर्ल म्हटले, हे काय, हे सोशियल कॉन्सेप्ट डेव्हलपमेंट मधलं त्याला. कुठलं, सोशियल कॉन्सेप्ट डेव्हलपमेंट मधलं. ज्यावेळी कळतंय मी मुलं आहे का मुली आहे, ज्यावेळी ह्या स्टेजमध्ये कळते मुलांना. ओके, हे पण नसणार. हे काय होतं, काय म्हणते बघा, बिईंग एबल टू ईट वेल ऑन युअर ओन. हे पण काय, हे मोटर डेव्हलपमेंट आहे. कुठले, मोटर डेव्हलपमेंट. ओके, मोटर डेव्हलपमेंट. हे काय म्हटलं बघा, पहिलं बिईंग एबल टू एक्सप्रेस इमोशन्स ओपनली. इमोशन बद्दल म्हणते ह्यांनी, म्हणजे हे काय झालं, इमोशनल डेव्हलपमेंट झालं. ओके, इमोशनल डेव्हलपमेंट. ओके, बघा आता राहिलं कुठलं आपला, सेईंग सिम्पल थिंग्स. ओके, आपण इंटेलेक्च्युअल मध्ये थोडक्यात बघूया. ओके, इंटेलेक्च्युअल कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. इंटेलेक्च्युअल म्हणजे काय, कॉग्निटिव्हच. कॉग्निटिव्ह काय म्हणू शकतो, डेव्हलपमेंट. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. ओके, त्याच्यामध्ये काय होतं बघा, रेफर्स टू हाऊ दे थिंक. हाऊ दे थिंक म्हणा, लर्न म्हणा. आणि अजून काय म्हणू शकतो, कम्युनिकेट म्हणा. अजून काय म्हणू शकतो, सॉल्व्ह प्रॉब्लेम. हे काय, इंटेलेक्च्युअल कॉग्निटिव्ह ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंटमध्ये येते. ओके, प्रॉब्लेम सॉल्व्ह प्रॉब्लेम. ओके, हे झालं, हे ह्याच्यामध्ये येते. ओके, कुठलं आलं आपलं उत्तर, दुसरं उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके, सिम्पल थिंग्स वगैरे बघा इथे, थिंक म्हणा, लर्न म्हणा, आणि कम्युनिकेट, प्रॉब्लेम सॉल्विंग, हे सगळं कुठल्याच येणार आहे, इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंटमध्ये. ओके, चला नेक्स्ट काय बघा,
फिअर ऑफ फायर इज टर्मड ॲज. ओके, तर कुठले? फोबिया. फोबिया फोबिया म्हणजे लक्षात पटकन काय यायला पाहिजे तुमच्या डोक्यात? इररॅशनल फिअर. कुठली? इररॅशनल फिअर. ओके, बघा कुठली कुठली दिलेलं आहे. ओके, पहिला काय म्हटलं बघा, टोपोफोबिया. टोपोफोबिया म्हणजे काय? फिअर फ्रॉम कुठली? फिअर ऑफ सर्टन प्लेसेस. फिअर ऑफ सर्टन प्लेसेस. सर्टन प्लेसेस हे काय? टोपोफोबिया. अक्रोफोबिया म्हणजे काय? अक्रोफोबिया सगळ्यांना माहिती आहे, ते फिअर ऑफ हाईटमध्ये. ओके, नायक्टोफोबिया म्हणजे काय? रात्रीचा म्हणजे डार्कनेस. डार्कनेस म्हणा, रात्री पण म्हणू शकता आपण. ओके, रात्री अंधारात असते ना. काय? पायरो. पायरो म्हणजे काय? पायरो म्हणजे फायर. फोबिया म्हणजे घाबरणे. म्हणजे काय झालं आता? फिअर ऑफ फायर. मग आपलं उत्तर भेटले का? फिअर ऑफ फायर आपली चौथं उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट काय म्हणते बघा. नेक्स्ट क्वेश्चन, द क्लिनिकल फीचर्स ऑफ कन्सिल्ड हेमरेज. बघा हेमरेज बद्दल म्हणते, ते पण कुठले? कन्सिल्ड. कन्सिल्ड हेमरेज मध्ये कुठं आले हे? इन प्लॅसेंटा अब्रप्शन. त्याच्यामध्ये दोन प्रकार असते हेमरेजचे पण. ओके, कुठले 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 कुठे असते? एक रिव्हिल्ड. ओके, ठीक आहे, रिव्हिल्ड हेमरेज. आणि दुसरं कुठलं? हे कन्सिल्ड. बघा हे रिव्हिल्ड आहे ना, त्याच्यामध्ये काय होणार आहे? त्याच्यामध्ये ब्लिडिंग होणार आहे. म्हणजे क्लॉट वगैरे काय होणार नाही, असे ब्लिडिंग होतं म्हणजे डिस्चार्ज होऊन जाणार. पण कन्सिल्डमध्ये काय? त्याच्यामध्ये ब्लिडिंग नसतो. ब्लिडिंग नसतं म्हणजे काय? ब्लड वगैरे थांबलेलं असते. म्हणजे आपण क्लॉट पण म्हणू शकतो. क्लॉट होऊन सगळे तिथेच थांबलेले असते. हे काय आहे? कन्सिल्डमध्ये. कन्सिल्डचं विचारते त्यांनी. बघू, द क्लिनिकल फीचर्स विचारते, म्हणजे क्लिनिकल फीचर्स ऑफ कन्सिल्ड हेमरेज. बघा ब्रेडिकार्डिया होणार आहे का? आणि टेन्स अँड हार्ड अबडॉमिनल म्हणले, आणि वेजनल ब्लिडिंग. बघा वेजनल ब्लिडिंग तर 100% नाही होणार. ओके, का? ही रिव्हिल्ड मधलं आहे. कुठे होणार आहे? रिव्हिल्ड हेमरेजमध्ये होणार आहे. कन्सिल्डमध्ये होणार आहे का? नाही. बघा आपलं ऑटोमॅटिक एक ऑप्शन गेले. ओके, डिक्रीज इन अबडॉमिनल पेन. बघा पेन कमी नाही होणार. पेन तर होणारच आहे, ही पण नसणार आहे. बघा ऑटोमॅटिकली आपलं दोन ऑप्शन केले. आता राहिले कुठलं? ब्रेडिकार्डिया आणि टेन्स अँड हार्ड अबडॉमिन. ओके, बघा आपण थोडक्यात बघूया प्लॅसेंटल अब्रेशन बद्दल. ओके, मला वाटतं डायग्राम आहे का बघू आपल्याकडे. हां बघा डायग्राम आणलेला आहे. दोन आहे बघा. ब्लिडिंग होते म्हणजे कुठलं? बघा इथे लिहिलो बघा, रिव्हिल्डमध्ये. ओके, कन्सिल्डमध्ये कुठलं? होत नाहीये. बघा इथं पण हेमरेज आहे. ओके, हेमरेज बघा इथनं प्लॅसेंटा खालनी इकडे खालनं इकडे चाललंय आणि डिस्चार्ज झालंय म्हणजे आउट झालंय, म्हणजे शरीरामधनं बाहेर पडले असं म्हणायचं. ओके, कन्सिल्डमध्ये काय झालंय? बघा इथंच थांबलेलं आहे. बघा इथे हे काय आहे? प्लॅसेंटा. प्लॅसेंटाचं खाली काय? बघा इथे ब्लड क्लॉट होऊन थांबलेलं आहे. ओके, म्हणजे थांबले म्हणजे काय? डिस्चार्ज होत आहे का? नो. ऑप्शन्सचं काय म्हणू शकतो? वजनल डिस्चार्ज. वजनल डिस्चार्ज आहे का? नो. काय झालेलं आहे? ब्लड कलेक्ट बिहाइंड द प्लॅसेंटा. आपण काय? ब्लड कलेक्ट दिसतंय ना तुम्हाला? कलेक्ट बघा इथे हे काय? कलेक्ट बिहाइंड द प्लॅसेंटा. ओके, प्लॅसेंटा. त्याच्यामध्ये काय 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 विचारलं होतं त्यांनी ऑप्शन? ओके, क्लिनिकल फीचर्स. ओके, क्लिनिकल फीचर्स काय काय आपण बघूया. ओके, त्याच्यामध्ये काय काय होणार आहे? एवढं झालं तर पहिलं काय? बच्चू दिसला आपल्याला. फिटर डिस्ट्रेस तर 100% होणार आहे. ओके, हे झालं. आणि युटरिन टेंडरनेस होणार. टेंडरनेस होणार आणि पेन तर 100% असणारच आहे. पेन होणार. हे झालं. आणि अजून काय? टेन्स आणि वॉर्ड लाईक. काय? वॉर्ड लाईक युटरस होणार. लाईक युटरस. आणि अजून काय? युटरस सोबत अबडोमिनल पण होऊ शकते अशा टेन्स आणि वॉर्ड लाईक. ओके, हे झालं आपलं क्लिनिकल मॅनिफेस्टेशन. ओके, आणि अबडोमिनल पेन पण असणार आहे. ओके, आपण अबडोमिनल पेन लिहिले का? हां तर ओके, अबडोमिनल पेन. ओके, एवढी असणार आहे. ओके, त्याने काय म्हटलं होतं? ब्रेडिकार्डिया. बघा ब्रेडिकार्डियाचा ह्याचा केवढा संबंध नाही आहे. ओके, हे पण गेलं. आणि राहिलं कुठलं? टेन्स अँड हार्ड अबडोमिन. ओके, दुसरं उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके, ही बघा दोन्ही टाईप आहे हेमरेज मधलं. कुठले?
बघा प्लॅसेंटा अब्रप्शन मधलेच आहे, पण 2 प्रकार आहे. ओके, टाईप 1 आणि टाईप 2 मधला. याच्यामध्ये पण ब्लिडिंग सॉरी हे झालेलं आहे, ब्लीड म्हणजे हेमरेज झालेलं आहे. याच्यामध्ये पण हेमरेज झालेलं आहे, पण इथनं याच्यामधनं काय डिस्चार्ज होतंय, पण इथं वेजानल डिस्चार्ज नाही. ओके, चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग नर्सिंग ॲक्शन इज इम्पॉर्टंट. नर्सिंग ॲक्शन बद्दल विचारते. व्हेन काय असेसिंग रेस्पिरेटरी रेट. आपल्याला काय करायचं, रेस्पिरेशन रेट असेसमेंट करायचं आहे. ज्यावेळी नर्सिंग ॲक्शन काय असायला पाहिजे असं विचारतंय. ओके, बघा काय म्हणते, नॉट लेटिंग द पेशंट नो दॅट द नर्स इज असेसिंग द रेस्पिरेशन. म्हणजे पेशंटला नाही सांगायचं म्हणे, त्यांनी ज्यावेळी नर्सनी रेस्पिरेशन रेट चेक करतो. ओके, दुसरं काय म्हणते, asking the patient to hold their breath for a short time before assessing the respiration. रेस्पिरेशन चेक करायच्या आधी काय करायचं म्हणे, होल्ड करायचे ब्रीथ आणि नंतर सुरू करायचं म्हणे. असं करतो का आपण, नाही. अजून काय, एनकरेजिंग द पेशंट टू टेक डीप ब्रीथ विल असेसिंग द रेस्पिरेशन. असे करणार आहे का, नाही, हे पण नाही. ओके, चौथा काय म्हणते बघा, असेसिंग द पेशंट टू टेक डीप ब्रीथ विल असेसिंग रेस्पिरेशन. बघा हे काय, हे डिफरंट येणार आहे. म्हणजे आपले रिझल्ट चांगले येणार आहे का, नाही. काय म्हणू शकतो आपण, डिफरंट किंवा चांगले उत्तर नाही येणार आहे आपल्याला. ओके, बघा मी सांगतो रेस्पिरेशनमध्ये काय करायचे. बघा यांनी काय म्हटलेलं आपल्याला, नॉट लेटिंग द पेशंट. बघा हे पण चुकणार आहे, हे पण चुकलं आपलं. काय म्हटलं, डीप ब्रीथ वगैरे. मग राहिलं कुठलं, नॉट लेटिंग द पेशंट नो दॅट द नर्स इज असेसिंग रेस्पिरेशन. ज्यावेळी आपण रेस्पिरेशन करतो, ज्यावेळी पेशंटला सांगायचं नाही असं म्हणताय. ओके, का हे आपण बघूया. ओके, त्याच्यामध्ये काय होऊ शकते, रेस्पिरेशन अल्टर्ड होऊ शकते. ओके, अल्टर्ड कधी, वेन द पेशंट इज अवेअर. ओके, बरोबर आहे ना, तुम्ही प्रॅक्टिकली बघा. आणि काय म्हणू शकतो आपण, दे आर, त्यांनी सांगितल्यावर काय करणार आहे, ते ऑब्झर्व, त्यांनी बघणार आहे, यांनी कसं करतं बाबा, त्यांचं पण कॉन्सन्ट्रेशन इकडे होणार. ओके, आणि सांगितल्यावर मी कॉन्शियस असणार आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी स्लोली रेस्पिरेशन घेऊ शकतो. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, चेंज ब्रीथिंग पॅटर्न करू शकतो. ओके, कॉन्शियसली होऊन काय चेंज ब्रीथिंग पॅटर्न असे करू शकतो त्यांनी. ओके, म्हणून आपण सांगायचं नाही. ओके, मेन हेच आहे. ओके, आणि काय, टू गेट ॲक्युरेट आर आर. ज्यावेळी आपल्याला काय भेटणार, रेस्पिरेशन रेट भेटणार आहे. ओके, मग आपलं उत्तर पहिला बरोबर असणार आहे. ओके, चला बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग शुड डिक्रीज इन द चाइल्ड विथ नेफ्रोटिक सिंड्रोम हू इज ट्रीटेड विथ अ कॉर्टिकोस्टेरॉइड थेरपी. बघा काय विचारते, त्याच्यामध्ये खाल्ल्यामधनं कुठली डिक्रीज होणार आहे नेफ्रोटिक सिंड्रोममध्ये, त्याला कुठली ट्रीटमेंट चालू आहे, कॉर्टिकोस्टेरॉइड थेरपीचा. ओके, बघा काय म्हणते ह्यांनी, कॉर्टिकोस्टेरॉइड थेरपीबद्दल विचारते. ओके, हे थेरपी कसलं आहे, त्याच्यामध्ये कुठली ड्रग देतो आपण, प्रेडनिसोलोन. ओके, ही मेन ट्रीटमेंट आहे त्याच्यामधलं नेफ्रोटिक सिंड्रोम मधलं. ओके, हे काय करतो, प्रोटीन इन युरिया, प्रोटीन युरियाला काय करतो, कमी करतो. ओके, हे आहे कॉर्टिकोस्टेरॉइडचे काम. ओके, बघा त्याच्यामध्ये काय, प्रोटीन युरिया. बघा पहिलेच ऑप्शन दिलेले आहे आपल्याला, प्रोटीन युरिया. मग आपलं उत्तर बरोबर आहे. हेमेच्युरिया पण त्याचा काही संबंध नाही आहे. ओके, पॉल्युरिया हे पण नाही आहे. आणि कुठलं, ग्लायकोसुरिया. ओके, हे आहे का, नाही. चला मग आपले उत्तर कुठली बरोबर आहे, प्रोटीन युरिया. ओके, चला नेक्स्ट काय म्हणते बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉमन वेगल मॅन्युअर युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ, कुठली ट्रीटमेंट द्यायला बघा, प्रॉक्सिमल सुप्रा वेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया. काय होतं पेशंटला, सुप्रा वेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया. टॅकिकार्डिया म्हणजे काय, आपली हार्ट रेट वाढलेला आहे, किती, 100 पेक्षा जास्त बीट पर मिनिट. ओके, आपल्याला काय करायचं आहे, मेन्यूवर द्यायचं आहे, कुठली, ते पण आपलं कॉमन वेगल म्हणजे काय, आपलं वेगस
वेगस नर्व नाही, वेगस नर्व काय करतो, हा त्याला स्टिम्युलेट करायचं आहे इनडायरेक्टली. ओके, वेगस नर्व ऍक्टिव्हेट झालं तर काय होणार आहे, आपली हार्टबीट ऑटोमॅटिकली डाऊन होणार आहे. आता त्याची कार्डिया हेच आपल्याला करायचं आहे, कुठली मेन्युअरमध्ये करतो असं विचारताय. ओके बघा हे काय वॉल्सोल्वा द्यायचं म्हणे. ओके वॉल्सोल्वा ठेवायचा आणि सकाळ सोडायचं. ठीक आहे वॉल्सोल्वा दाखवतो मी, इमेज आणलेलं आहे. ओके ठीक आहे. कॅरोटिड डॉपलर म्हणे. ठीक आहे, हे डायग्नोस्टिक टेस्ट आहे. ओके असलं काय नाही, आणि कॉमन इथे क्वेश्चनमध्येच म्हटलेलं आहे मेन्युअर. ओके आणि काय पर्सड लिप ब्रीथिंग हे पण म्हटलं त्यांनी. ओके चौथा काय म्हटलं बघा, वेगोटॉमी. वेगोटॉमी म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणू शकतो, सर्जिकल रिमूव्हल किंवा कटिंग ऑफ कुठली नर्व, वेगस नर्वच कट करून टाकायचं. मग परत हार्टबीट वाढणार आहे, ऍक्टिव्ह होणार आहे का ते नाही, वेगस नर्व. ओके बघा नेक्स्ट काय म्हणते बघा, पहिली ऑप्शन कुठली होतं, वॉल्सोल्वा. वॉल्सोल्वा सॉरी गेलो, वॉल्सोल्वा काय होतं मेन्युअर. ओके हे काय करते बघा. ओके हे काय करणार, स्विच इन्क्रीज, काय इन्क्रीज करणार, वेगल टोन म्हणजे आपली वेगस नर्वची टोन वाढणार. ओके टोन, आणि काय करतो, स्लो कंडक्शन, आपली कंडक्शन कमी करणार. कशाची, हार्टचे. कशाने, थ्रू एव्ही नोडने. ओके एव्ही नोडने एवढी हे कमी करतो. ओके बघा हे मन्युअरमध्ये काय असते, त्याच्यामध्ये फोर्सफुल एक्झलेशन बघा. ओके एक्झलेशन अगेन्स्ट फोट आहे, तुम्हाला अंडर मी दाखवतो. ओके क्लोज्ड ओके लाईक अ स्ट्रेंग. ओके ही कसं असणार आहे बघा, ही मोस्ट कॉमन आणि एफेक्टिव्ह असणार आहे. ओके एफेक्टिव्ह कशाला, इनिशियल वेगल मेन्युअरसाठी. ओके ओके हां बघ हे कुठले, वॉल्सोल्वा मेन्युअर. बघा काय करते यांनी, टेक अ ब्रीथ अँड क्लोज माउथ. बघा क्लोज केले, ब्रीथ घेतले, आणि काय पुश आउट ब्रीथ अँड स्ट्रेंथ फॉर 15 to 20 सेकंड थांबले, आणि नंतर काय ओपन द माउथ आणि ब्रीथ आउट. बघा इथं काय झालेलं आहे, बीपी वाढलेलं आहे, इथं साईन दाखवले बघा. ओके पुश आउट द अँड स्ट्रेंथ फॉर 15 to 20 सेकंड. ज्यावेळी काय होणार, बीपी वाढणार, आणि ओपन द माउथ अँड ब्रीथ आउट आपल्याला हे करायचं. ओके यावेळी काय होणार, बीपी कमी होणार. इफ द हार्ट रेट डज नॉट स्लो डाऊन रिपीट, आपल्याला हे करत थांबायचं आहे. ओके चला मग आपली कुठली पहिले उत्तर बरोबर असणार आहे. ओके आपण बघितले वॉल्सोल्वा मेन्युअर बद्दल. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, व्हॉट इज कन्सिडर टू बी द प्रायमरी आउटकम ऑफ अ पर्सन विथ अ काय म्हटलं बघा, सायकोपॅथिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर. सायकोपॅथिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर बद्दल विचारताय. ओके आपण थोडक्यात बघूया ह्या डिसीज बद्दल. त्याच्यामध्ये प्रायमरी काय विचारलं त्यांनी, प्रायमरी आउटकम विचारलेलं आहे. प्रायमरी आउटकम इन मॅनेजिंग पेशंट, कसे मॅनेजिंग करायचं असतं बघू. ओके मॅनेजिंग का पर्सन विथ कुठले, सायकोपॅथिक आहे ना, सायकोपॅथिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर, आपण PD लिहून टाकू. ओके इज टू हेल्प देम, कसं त्यांना हेल्प करायचं. ओके प्रायमरी आउटकम म्हटलेलं आहे. ओके अडॅप्ट टू सोशल नॉर्म्स, सोशल नॉर्ममध्ये त्यांना अडॅप्ट करायचं. ओके हे करायचं, आणि मेंटेन एम्प्लॉयमेंट, असं नाही की चला तू आजारी घरी बस, असं नाही करायचं. ओके मेंटेन एम्प्लॉयमेंट. ओके एम्प्लॉयमेंट, आणि अजून काय करू शकतो, लिव्ह विदाउट हार्मिंग अदर्स, लिव्ह विदाउट हार्मिंग MI.
ओके, हार्मिंग सॉरी विदाउट हार्मिंग अदर्स. ओके, आणि फंक्शन आयडेंटिटी इन सोसायटी. आयडेंटिटी इन सोसायटी हे झालं प्रायमरी आउटकम. ओके, सोसायटीमधलं कुठली सायकोपॅथिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर मधलं. ओके, बघा काय काय म्हणते. अंडरस्टँडिंग लिमिटेशन्स. ओके, ही जनरल रिहॅबिलिटेशन मधलं झालं. ओके, जनरल रिहॅबिलिटेशन मधलं गोल झालं हे गोल. ओके, हे झालं खड्ड्यात. ओके, बीइंग एबल टू फंक्शन इंडिपेंडेंटली इन सोसायटी. बघा आपण काय लिहिलं इथे, फंक्शन केलेले इंडिपेंडेंट. आपण आयडेंटिटी लिहिले का, आयडेंटिटी पण पाहिजे. ओके, त्यांना एक आयडेंटिटी पाहिजे आणि फंक्शन विथ, अजून एक लिहून घ्या, फंक्शन इंडिपेंडेंटली, स्वतःहून इंडिपेंडेंट राहायचं आपल्याला सोसायटीमध्ये. हे पण झालं. आणि आयडेंटिटी, त्याचा आयडेंटिटी क्रिएट, असं नको व्हायला पाहिजे की यांनी आजार आहे ना वेगळ्या रीतीनं नाही बघायला पाहिजे. ओके, कारण इथे काय आपण लिहिलं फर्स्ट पॉईंटमध्ये, अडॉप्ट सोशल नॉर्म, सगळे ह्याच्यामध्ये आपल्याला सांभाळून घ्यायचं आहे. ओके, मग आपलं हे उत्तर बोल्डमध्ये ठेवा. ओके, व्हेरीफाईंग आयडियाज बिफोर ऍक्टिंग, हे पण नाही आहे. ओके, हे शिझोफ्रेनियामध्ये वगैरे होतं. ओके, शिझोफ्रेनियामधलं. ओके, हे काय, कंट्रोलिंग अँड कॉपिंग विथ इमोशन्स, हे काय, हे बॉर्डर लाईन मधलं आहे. ओके, बॉर्डर लाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणून लिहितो. ओके, हे गेलं. आता बोल्डमध्ये ठेवलेलं बीइंग एबल टू फंक्शन इंडिपेंडेंटली इन सोसायटी. हे झालं आपलं तिसरं उत्तर. ओके, चला नेक्स्ट. ओके, काय म्हणते, द इन्फ्लेमेटरी रेस्पॉन्स टू अलर्जिक रिॲक्शन्स सच ॲज अ अनाफिलॅक्सिस इज ब्लॉक्ड बाय. ओके, काय म्हणते, द इन्फ्लेमेटरी रेस्पॉन्स आहे टू अलर्जिक रिॲक्शन सच ॲज अ अनाफिलॅक्सिस इज ब्लॉक्ड बाय. कुठली करते, ग्रोथ हार्मोन करते का, नाही. ग्रोथ हार्मोन कशासाठी आहे, रेग्युलर ग्रोथ आणि मेटाबॉलिझमचं इकडे काम करतो. हे त्याचं काय संबंध नाही, ग्रोथ आणि मेटाबॉलिझम. ओके, हे गेलं. ओके, थायरॉइड काय होतं ह्याचं काम, हे पण कशासाठी, हे पण मेटाबॉलिझमसाठीच आहे, मेटाबॉलिझम. ओके, मिनरल ऑफ कॉर्टिकॉइड्स बद्दल म्हटले, हे काय, हे सोडियम आणि काय वॉटर बॅलन्स करतो. वॉटर बॅलन्स किंवा रेग्युलेट पण म्हणू शकता आपण. रेग्युलेट कुठले, मिनरल ऑफ कॉर्टिकॉइड्स. आपल्याला आता काय राहिले, कॉर्टिझॉल. कॉर्टिझॉल काय आहे, कॉर्टिझॉल काय बघा, हे ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे. ग्लुकोकॉर्टिकॉइड काय आहे, हार्मोन आहे. कुठनं सिक्रेट होते, सिक्रेटेड बाय कोण करते, ॲड्रिनल कॉर्टेक्स मधनं रिलीज होते. ओके, ॲड्रिनल कॉर्टेक्स. ओके, हे झालं. काय, हे अँटी इन्फ्लॅमेटरी, काय म्हणू शकतो आपण, अँटी इन्फ्लॅमेटरी आहे आणि इम्युनो सप्रेसिव्ह. त्याची ऍक्शन सांगतो आम्ही, इम्युनो सप्रेसिव्ह इथे लिहितो का ऍक्शन. ओके, हे झालं अँटी इन्फ्लॅमेटरी आणि इम्युनो सप्रेसिव्ह. हे काय करते माहिती आहे का, त्याचे काम बघा, ब्लॉक, काय ब्लॉक करणार, रिलीज ऑफ हिस्टामिन. हिस्टामिन जिथनं रिलीज होते बघा तिथनं बंद करून टाकते. ओके, हिस्टामिन. ओके, आणि अदर मीडिएटर, त्याला काय करतो, मीडिएटरला ब्लॉक करतो, म्हणजे रिलीजच नाही होत म्हणजे देत नाही हे. ओके, मीडिएटर त्याला बंद करून टाकतो, म्हणजे ब्लॉक करून टाकतो. हे झालं एक. आणि रिड्यूस कॅपेबिलिटी, त्याची कॅपेबिलिटी पण कमी करतो. रिड्यूस कसली कॅपिलरी, रिड्यूस कॅपिलरी परमेबिलिटी, हे पण कमी करतो, रिड्यूस. ओके, आणि अजून काय म्हटलं होतं इकडे, इम्युनो सप्रेसिव्ह, म्हणजे सप्रेस इम्युन सेल ऍक्टिव्हिटी, सप्रेस इम्युन, ओके, इम्युन सेल
ऍक्टिव्ह किंवा ऍक्टिव्हेशन पण म्हणू शकतो. ऍक्टिव्हेशन. ओके, भेटलं ना आपलं उत्तर. तर तिसरा बरोबर आहे. ओके, काय आहे कॉर्टिझॉल? हे ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे, हार्मोन आहे आणि ॲड्रिनल कॉर्टेक्स मधनं सिक्रेट होतो आणि याचे ऍक्शन काय आहे? अँटी इन्फ्लॅमेटरी आहे आणि इम्युनो सप्रेसिव्ह आहे. ओके, काय करतो हे? ब्लॉक रिलीज ऑफ हिस्टामिन. हिस्टामिन तिथनं रिलीज होते, ब्लॉक करून टाकते आणि त्याच्यासोबत जे मीडिएटर्स आहेत त्याला पण ब्लॉक करतो आणि रिड्यूस कॅपिलरी परमेबिलिटी. परमेबिलिटी माहिती आहे ना, तिथनं इकडे जायला. ओके, आणि सप्रेस इम्युन सेल ऍक्टिव्हेशन एवढी काम करतो. ओके, अनाफिलॅक्सिस मध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ ट्रू रिगार्डिंग द क्रोनिक लिम्फोसाइटिक ल्युकेमिया. ल्युकेमियाबद्दल विचारता यांनी. ओके, ल्युकेमियाबद्दल थोडक्यात बघू आपण. हे कुठले विचारले यांनी? क्रोनिक लिम्फोसाइटिक ल्युकेमिया म्हणजे CLL. ओके, हे मोस्ट कॉमनली इन अडल्ट्स मध्ये असतो. ओके, मोस्ट कॉमनली इन अडल्ट्स मध्ये. हे असिम्प्टॅमॅटिक पण असतो मॅक्झिमम टाइम. असिम्प्टॅमॅटिक. कधी ॲट अ डायग्नोसिस करताना सिम्टम्स दिसत नाहीये. कधी दिसतं यांचे? म्हणजे आपण कधी पिकअप करू शकतो याला? पिकअप ऑन रुटीन ब्लड टेस्टमध्ये. ओके, रुटीन ब्लड टेस्ट करताना हे भेटते. ब्लड टेस्ट करताना. ओके, हे काय म्हणतो? त्याच्यामध्ये सेल पण अफेअर असते. ओके, पण कसं असणार आहे सेल अफेअर? फक्त मेचर असणार आहे. ओके, सेल कसं असणार आहे? मेचर असणार आहे. ओके, पण हे कामाचं आहे का? नाही. हे काय? हे बिना कामाचं म्हणू शकतो आपण. बिना कामाचं. फक्त म्हणजे काय म्हणू शकतो? दिसतंय पण फंक्शनली काही कामाचं नसतं. ओके, हे युजली काय? युजली रेस्पॉन्सिबल फॉर किमोथेरपी. ला आपण किमोथेरपीने कमी करू शकतो. ओके, किमोथेरपी. ओके, एवढे झालं. ओके, काय दिलं ऑप्शनमध्ये? इट इज ऑफ्टन असिम्प्टोमॅटिक. असिम्प्टोमॅटिक अँड डायग्नोस्ड इन्सिडेंटली ड्युरिंग रुटीन फिजिकल एक्झामिनेशन. बघा, आपल्याला पहिल्या उत्तरमध्येच भेटले. ओके, पहिल्या ऑप्शनमध्ये उत्तर भेटलं आपलं. द कंडिशन इज कॅरेक्टर बाय एक्सेसिव्ह अक्युमुलेशन ऑफ इम्युन लिम्फोसाइट्स इन द बोन मॅरो. हे आहे का? नाही. हे काय? हे एक्यूट ल्युकेमियामध्ये होऊ शकतं. एक्यूट ल्युकेमिया. ओके, हे नाही आहे. द कंडिशन इज अनरेस्पॉन्सिव्ह टू किमोथेरपी ट्रीटमेंट. हे रेस्पॉन्सिव्ह आहे. ओके, हे चुकलं बघा. इट इज द मोस्ट कॉमन मेलिग्नन्सी ऑफ अडोलसेंट्स. नाही, हे अडल्ट मधलं आहे. ओके, ते पण ओल्ड एज मध्ये ह्याच्यामध्ये पण जास्त म्हणू शकतो आपण. ओके, चला, कुठले? पहिली उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट. काय म्हणते बघा. गॅस्ट्रिन इज प्रोड्युस्ड बाय. ओके, गॅस्ट्रिन इज प्रोड्युस्ड बाय कुठली ऑर्गन प्रोड्यूस करतो असं विचारतंय. ओके, बघा ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे? लिव्हर दिलेलं आहे. हे काय करतो? हे बाईल प्रोड्यूस करतो. ओके, हे बाईल करतो. आणि हे काय? पॅनक्रिस. पॅनक्रिस काय करतो? इन्सुलिन म्हणा. इन्सुलिन करतो ना, इन्सुलिन आणि ग्लुकागोन. ग्लुकागोन. अजून एक आहे, अजून एक कुठला? स्टोमॅटोस्टॅटिन. हे काय? पॅनक्रिस रिलीज करतो. ओके, आणि गोबलेट सेल. हे काय? गोबलेट सेल हे म्युकसमध्ये असतो. म्युकस इन द कुठे कुठे? इंटेस्टाईनमध्ये पण असतो. अजून कुठे असतं? रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये. ओके, तर काय झालं? पॅरेटल सेल. हे काय? हे पॅरेटल सेल काय करतं? हे HCl रिलीज करतो. आणि हे कुठं असतं? इंट्रेन्सिक फॅक्टर मध्ये पण हे पण रिलीज करतो. हे इंट्रेन्सिक फॅक्टर. बघा काय काय काम करतो? पॅरेटल सेल HCl रिलीज करतो, इंट्रेन्सिक फॅक्टर करतो. ग्लोबेट सेल म्युकस असतो. म्युकस इन द इंटेस्टाईन अँड रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये असतो. पॅनक्रिस इन्सुलिन, ग्लुकागोन आणि स्टोमॅटोस्टॅटिन रिलीज करतो. लिव्हर, बाईल, पिगमेंट वगैरे असले. ओके, बघा याने काय विचारले? गॅस्ट्रिन इज प्रोड्युस्ड बाय. ओके, ही गॅस्ट्रिन कशाने होते? बाय जी सेल्स. ओके, जी सेल्स ते कुठं असते? जी सेल्स ऑफ कुठे असते? स्टमकचे पण कुठे? स्टमकचे एंट्रम मध्ये. ओके, आणि डिओडम
डिओडेनम मध्ये, हे तिथनं रिलीज होतो, जी सेलनं रिलीज होतो. ओके, गॅस्ट्रिन इज प्रोड्युस्ड बाय जी सेल, जी सेलमुळे गॅस्ट्रिन रिलीज होतं. ओके, कुठे कुठे दिसते, स्टमकचे एंटरम आणि डिओडेनम. ओके, ते पण कुठे, प्रॉक्झिमल, डिस्टल पण नाहीये, प्रॉक्झिमल म्हणजे पायलोरसचे जवळ आणि नेक्स्ट डिओडेनम येणार आहे, जे इकडे दिसतो. ओके, याचे फंक्शन बघा गॅस्ट्रिनची, हे काय कांड करतो. ओके, हे काय करतो, स्टिम्युलेट करतो. कशाला स्टिम्युलेट करतो बघा, स्टिम्युलेट पॅरेटल सेल. तो कशासाठी, सिक्रेट, काय सिक्रेट करतो, आताच बघितलं आपण पॅरेटल सेलला, HCl सिक्रेट करतो आणि इंट्रिन्सिक फॅक्टर, आणि त्याच्यामध्ये काय करतो, प्रमोट गॅस्ट्रिक मोडॅलिटी, गॅस्ट्रिक मोडॅलिटी, मोडॅलिटी. आणि अजून काय म्हणू शकतो आपण, सपोर्ट, सपोर्ट ग्रोथ ऑफ गॅस्ट्रिक म्युकोसा. गॅस्ट्रिक म्युकोसा, गॅस्ट्रिक म्युकोसा काय डॅमेज झाला तर सुरू होते आपल्याला स्टमक पेन, बर्निंग. बघा क्वेश्चन असं दिलेलं आहे, गॅस्ट्रिन इज प्रोड्युस्ड बाय जी सेल न होते, पण ऑप्शन मध्ये दिलेलंच नाहीये. पण DHS वाल्यांनी कन्सिडर कुठलं केले, गॉबलेट सेल करेक्ट उत्तर मानलेलं आहे. ओके, खरं तर उत्तरच नाही आहे. ओके, याची कंप्लीट केलं असेल मुलांनी, पण रेस्पॉन्स शीट परत आल्यानंतर कुठली उत्तर त्यांनी करेक्ट पकडलेले एवढी आयडिया नाहीये. ओके, चला नेक्स्ट बघा, विच टाइप ऑफ प्लॅनिंग among the following is related to providing direct service to society. बघा काय म्हणते, प्लॅनिंग करायचं आहे, among the following is related to providing डायरेक्ट सर्व्हिस द्यायचं आहे सोसायटीमध्ये. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये काय, ऑपरेशनल प्लॅनिंग. बघा ऑपरेशन म्हणजे कुठली, ऑपरेशन दूर त्यांनी प्लॅनिंग करून थांबले होते का, नाही, डायरेक्ट काय इंटरव्हेन्शन केलं तर. ओके, याच्यामध्ये हेच होणार आहे. ओके, ऑपरेशनमध्ये काय काय होणार आहे, एक मिनिट, डील विथ डे टू डे ऍक्टिव्हिटी, डील विथ डे टू डे ऍक्टिव्हिटी होणार आहे याच्यामध्ये, डील विथ डे टू डे ऍक्टिव्हिटी, ऍक्टिव्हिटीज. ओके, ते पण डायरेक्ट सर्व्हिसेस, कुठे, डायरेक्ट सर्व्हिसेस टू कम्युनिटी, कुठल्या, ऑपरेशनल मध्ये. मग आपले उत्तर आपल्याला भेटलेलं आहे, पहिलं उत्तर बरोबर असणार आहे. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग म्हणजे काय असणार आहे, स्ट्रॅटेजिक म्हणजे काय, हे लॉंग टर्म आहे. ओके, लॉंग टर्मचं असतं, ओव्हरऑल गोल्स वगैरे. ओके, ओव्हरऑल गोल्स वगैरे असते त्यांचे, गोल्स म्हणा आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणा. ओके, हे कसं असतं, लॉंग टर्म असतं. असं लॉंग टर्ममध्ये आता डायरेक्ट भेटणार आहे का सर्व्हिसमध्ये, सॉरी सोसायटीमध्ये सर्व्हिस नाही. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्लॅनिंग, ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये काय झालं, हे स्टाफिंग वगैरे ॲडमिनिस्ट्रेशन लेवलचं झालं. ओके, डायरेक्ट प्लॅनिंग, डायरेक्ट प्लॅनिंग म्हणजे काय, गिव्ह इन्स्ट्रक्शन ऑर एनी, आता फक्त इन्स्ट्रक्शन द्यायचं. ओके, आता कुठलं आपलं बरोबर आहे, ऑपरेशनल प्लॅनिंग, पहिलं उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट बघा काय म्हणते, एफर्ट्स to discourage children from unhealthy lifestyle such as a unhealthy food आणि consumption of आणि स्मोकिंग आर अ पार्ट ऑफ. बघा म्हणजे काय करायला त्यांनी, डिस्करेज करायला चिल्ड्रनला, मुलांना, कशासाठी, फ्रॉम अनहेल्दी लाईफस्टाईल म्हणा आणि सच ॲज अ अनहेल्दी फूड कन्झम्पशन आणि स्मोकिंग, यांना काय करायचं, डिस्करेज करताय. आता रिस्पेक्टर आहे का त्यांच्याकडे, त्यांनी पिते का, म्हणजे त्यांनी सिगरेट हे म्हणजे सिगरेट हे करतो आणि लाईफस्टाईल त्यांचं वाईट आहे का, नाही, त्यांनी डिस्करेज करते. ओके, म्हणजे एफर्ट ऑफ अनहेल्दी लाईफस्टाईल म्हणजे ह्याच्याकडे रिस्पेक्टर नाही आहे. ओके, बघा कुठली प्रिव्हेन्शन म्हणते, टर्शरी होणार आहे का, नाही, सेकंडरी पण नाही. आता कुठं राहिले, प्रायमरी आणि प्रिमोर्डियलमध्ये. ओके, प्रायमरीमध्ये काय होतं, रिस्क फॅक्टर होता. ओके, रिस्क फॅक्टर होता, मग इथे रिस्क फॅक्टर नाही आहे. ओके, बच्चू आहे त्यांनी, इथे कुठे मेन्शन केलं, एफर्ट ऑफ डिस्करेज चिल्ड्रन म्हटलेलं आहे. ओके, हे काय झालं, आपलं प्रिमोर्डियल झालं, म्हणजे पहिलं उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके, कुठलं आहे, लेवल ऑफ प्रिव्हेन्शन मधलं आहे, आपण प्रिव्हियस क्लासमध्ये सगळं बघितलेलं आहे. ओके, लेवल ऑफ प्रिव्हेन्शन डिटेलमध्ये. ओके, चला नेक्स्ट
बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, द किडनी इज मेंटेन्ड ऍसिड बेस बॅलन्स. ऍसिड बेस बॅलन्स किडनी कुठले करतं असं विचारतंय. ओके, कुठलं आहे? एक्सक्रीटिंग और कन्वर्टिंग सोडियम अँड आयन्स म्हटलेलं आहे. ओके, हे काय झालं, हे फ्लुइड अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स मध्ये झालं. इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. ओके, हे किडनीचं काम आहे का? नाही. ओके, हे काय एलिमिनेटिंग और रिटेनिंग CO2, हे कशाचे? हे लंग्स आहे. ओके, दुसरं काय एलिमिनेटिंग और रिटेनिंग H2O2. H2O2 कशाचे? हे H2O2 काय नाही, हायड्रोजन पेरॉक्साइड आहे का आपल्या शरीरात? आता राहिलं कुठलं? एक्सक्रीटिंग आणि कन्झर्विंग HCO3. म्हणजे हे कशाचे आहे? हे किडनीचं काम आहे. ओके, कुठली? तिसरी उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, चल नेक्स्ट काय म्हणते बघा, अ पेशंट इज ॲडमिटेड इन द इमर्जन्सी डिपार्टमेंट विथ अ कंप्लेंट्स ऑफ इम्पेअर्ड कॉन्शियसनेस. बघा काय झालेलं आहे, इम्पेअर्ड कॉन्शियसनेस आहे, निस्टॅग्मस आहे आणि सीजर आहे. बघा ड्युरिंग हिस्ट्री ऑफ कलेक्शन इज काय रिव्हील्ड दॅट द पेशंट हॅज बीन डायग्नोस्ड बायपोलर डिसऑर्डर. म्हणजे त्याला BPD आहे ऑलरेडी. ओके, अँड रिसिव लिथियम कार्बोनेट. ओके, कार्बोनेट पण घेतो त्यांनी. ओके, लिथियम कार्बोनेट. व्हॉट इज द पॉसिबल रिझन ऑफ दीज सिम्टम्स? ओके, बघा लिथियम टॉक्सिसिटी, मेटाबॉलिक एन्सेफॅलोपॅथी, एक्स्ट्रा पिरामिड, बघा एक्स्ट्रा पिरामिडल सिम्टम्स आणि टार्डिव्ह डिस्कायनेशिया म्हणतात. बघा कुठले कुठले ऑप्शन आहे, एवढे ऑप्शन आपल्याला हुडकायचे आहे. काय काय झालं पेशंटला? इम्पेअर्ड कॉन्शियसनेस आहे, निस्टॅग्मस आहे आणि सीजर पण आहे. ओके, काय दिलेलं आहे? टार्डिव्ह डिस्कायनेशिया. हे काय? हे इनव्हॉलंटरी मुवमेंट आहे. काय? इनव्हॉलंटरी मोमेंट. ओके, काय म्हणू शकतो? फ्रॉम लॉंग. ओके, लॉंग टर्म. ओके, असणार आहे का? नाही. एक्स्ट्रा पिरामिडल हे कशाचे आहे? हे अँटीसायकोटिकचं आहे. अँटीसायकोटिकचे. ओके, अँटीसायकोटिकचे साईड इफेक्ट असणार आहे. ओके, हे नाही आहे. ओके, मेटाबॉलिक एन्सेफॅलोपॅथी हे पण नसणार आहे. हे काय? ही लिथियम टॉक्सिसिटी आहे. ओके, कशाचे? लिथियम टॉक्सिसिटी. आपण लास्ट क्लासमध्ये पण लिथियम बद्दल थोडक्यात बघितलं होतं. ओके, लिथियम कसं कुठला प्रकार आहे? हे कार्बोनेट आहे. ओके, हे झालं. हे युज्ड इन PPD मध्ये वगैरे यूज करतो आपण. आता एक्झाम्पल मध्ये दिलेले. त्याच्यामध्ये सिम्टम्स कुठले कुठे दिसणार आहे? न्यूरोलॉजिकल मध्ये. ओके, हेच आता झालेले. कुठले कुठले? इम्पेअर्ड कॉन्शियस म्हणा, निस्टॅग्मस, हे सगळे काय? ही लिथियम टॉक्सिसिटीचा साईड इफेक्ट आहे. ओके, लिथियम टॉक्सिसिटीचे साईड इफेक्ट. ओके, आपलं पहिलं उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट बघा. आता शेवटच्या क्वेश्चनला आलो आपण, म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज एन अप्रोप्रिएट नर्सिंग ॲक्शन when caring for a patient with who diagnosed with a diabetes insipidus. ओके, इन्सिपिडस मध्ये डायग्नोज झालेला आहे. आपल्याला काय करायचं? अप्रोप्रिएट नर्सिंग ॲक्शन घ्यायचं आहे. ओके, बघा काय म्हटलेलं आहे, मॉनिटरिंग कॅपिलरी ब्लड ग्लुकोज बिफोर मील अँड ॲट अ बेड टाइम. काय करायचं? मॉनिटरिंग कॅपिलरी ब्लड ग्लुकोज चेक करायचं आहे. हे आपण कुठल्या डिसीजमध्ये करतो? हे आपण डायबेटिकमध्ये करतो. त्याच्यामध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरती सगळी ट्रीटमेंट डिपेंड असतो. ओके, हे नाही कुठले इथे कुठले विचारले? डायबिटीज इन्सिपिडस. ओके, मॉनिटरिंग फॉर अ साइन ऑफ हायपरकॅलेमिया म्हटले. हायपरकॅलेमियाचे ह्याचे काय संबंध नाही आहे. ओके, चेकिंग फॉर द प्रेझेन्स ऑफ युरिन किटॉन्स, हे पण DM मध्ये आपण चेक करतो. ओके, आणि बघा तिने चुकलं आपलं. मग राहिलं कुठलं? मॉनिटरिंग युरिन आउटपुट आवरली. ओके, हे काय आहे? डायबिटीज इन्सिपिडस मध्ये होणार आहे. बघा डायबिटीज याबद्दल थोडक्यात बघूया आपण. काय डायबिटीज इन्सिपिडस हे काय आहे? त्याच्यामध्ये काय होते? किडनी त्याला किडनी हा अनएबल टू काय करणार? अनएबल टू अनएबल टू कन्सन्ट्रेट काय युरिन कन्सन्ट्रेट नाही करणार. ओके, म्हणून काय होणार? लेड एक्सेसिव्ह युरिन प्रोडक्शन, म्हणजे जास्त युरिन प्रोडक्शन होणार. बरोबर बरोबर. म्हणून ह्याला काय म्हणतो आपण?
लीड एक्सेसिव्ह त्याला आपण पॉलियुरिया पण म्हणू शकतो. ओके, म्हणू शकतो ना, म्हणतो आपण. ओके, आणि एक्सेसिव्ह काय होणार आहे, टेस्ट पण लागणार, ताण लागणार, त्याला काय म्हणतो आपण, पॉलिडिप्सिया. हे पण होतं बघा, युरिन पण प्रोडक्शन जास्त होते आणि थ्रेश पण लागतं, आणि ह्याचा काय रिस्क असतो, रिस्क ऑफ डिहायड्रेशन. कारण युरिन खूप जात आहे आणि युरिन बाहेर गेलं तर त्याच्यासोबत काय, इलेक्ट्रोलाइटचा पण रिस्क आहे. ओके, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स म्हणू शकतो, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स. ओके, म्हणून आपलं नर्सिंग केअर काय ॲक्शन काय पाहिजे, काय पाहिजे, मॉनिटर युरिन आउटपुट, युरिन आउटपुट. ओके, ते पण कसं पाहिजे, अवरली तासाने. ओके, आणि मेंटेन फ्लूइड बॅलन्स, कारण आपल्याला डिहायड्रेशन पासून पण लांब ठेवायचं आहे. ओके, मेंटेन फ्लूइड बॅलन्स, ओके, आणि एनकरेज ना, एनकरेज करायचं कशासाठी, फ्लुइडसाठी. ओके, कारण पॉलियुरिया आहे ना. ओके, चला मग आपले उत्तर पहिला बरोबर असणार आहे. ओके, चला बघा, आज आपण DHS नंतर DMER नंतर कुठले DHS सगळी 2023 मध्ये झालेले दोन्ही एक्झामची PYQ कंप्लीट केलेला आहे. ओके, प्रत्येकाने बिफोर एक्झामिनेशन प्रिपरेशनसाठी बघा व्हिडिओ, कारण तुम्हाला आयडिया येईल कसल्या प्रकारमध्ये क्वेश्चन येतात आणि इझिली आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं आहे. आणि कुठला पण बघा, तुम्हाला कुठल्या पण क्वेश्चनमध्ये DMER DHS हे तर आहेतच, कुठल्या पण MCQ मध्ये किंवा रॅशनलमध्ये आणि कॉन्सेप्ट क्लिअरमध्ये थोडा प्रॉब्लेम असेल तर आपल्या टीमचे कुठल्या पण ॲडमिनला तुम्ही मेसेज करू शकता आणि त्यांनी तुम्हाला उत्तर रॅशनल वगैरे देणार आणि कॉन्सेप्ट पण सांगणार. नाहीतर शेवटला मी तर आहे, कॉन्सेप्ट आपण क्लिअर करत जाऊ. ओके, आपण लवकरच दुसरे एक सिरीज घेऊन येणार आहे लवकरच, हे सगळ्यांच्या फायद्यासाठी ठरणार आहे. ओके, सगळ्यांनी खूप प्रेम दिलेलं आहे. ओके, असंच व्हिडिओ आपलं बघत राहा. हां, ओके, आणि आज आपलं DHS चे प्रिव्हियस क्वेश्चन पण संपले. ओके, चला, थँक्यू.